नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, श्रावण विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पाचे हे दुर्वा व्रत या विनायक चतुर्थीपासून सुरू होते. अतिशय साधे सोपे असे हे विनायक चतुर्थीचे व्रत आहे. या व्रताचे लाभ हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. तुम्ही एकदा व्रत करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पा हे सर्वांना पावणारे असे हे आपले दैवत आहे. ते आपल्या दुःख हरते आहेत. आपल्याला सुख करता दुःख करता असे हे गणपती बाप्पा आहेत. म्हणून श्रावणातील पूर्ण फळ देणारे असे हे गणपती दुर्वाव्रत तुम्ही नक्की करावे. ते कसे करावे याविषयी माहिती आज आपण बघणार आहोत. 28 जुलै येत्या रविवारी श्रावणातील विनायक चतुर्थी या दिवशी दुर्वा गणपती व्रत सुरू करू शकतो. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी येते. एक एक संकष्टी चतुर्थी आणि एक विनायक चतुर्थी. तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणतो आणि कृष्ण पक्षातील म्हणजे संकष्टी चतुर्थी असते. श्रावणातील विनायक चतुर्थी आहे ती अतिशय विशेष मानली जाते. या विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते. हे व्रत 2, 3 किंवा 5 वर्षाचे असते. श्रावण शुक्ल चतुर्थीला या व्रताचा प्रारंभ करू शकतो. पुढचे 6 महिने प्रत्येक विनायक चतुर्थीला पूजा करावी आणि माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन करावे. आता म्हणजे जुलै महिन्याच्या श्रावण महिन्यात हे सुरू आपण करणार आहोत. तर 6 महिने म्हणजे जानेवारी 2026च्या विनायक चतुर्थीला म्हणजेच माघ चतुर्थी येईल, तेव्हा माघ विनायक चतुर्थीला या व्रताचे उद्यापन करता येते. व्रताचे उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला पिठाच्या तुपात तळलेले 18 मोदक करायचे असतात. 18 मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील 6 मोदक गणपतीसमोर ठेवावेत. उरलेले मोदकापैकी 6 मोदक इतरांना द्यावेत आणि जे उरलेले 6 मोदक आहेत ते व्रतकर्त्यांनी स्वतः खावेत. सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात. विशेष म्हणजे या व्रतामध्ये 6 दुर्वा प्रमाणे गणपतीला 6 नमस्कार, 6 प्रदक्षिणा घालणे देखील आवश्यक असते. आता आपण दुर्वा गणपती व्रताची पूजा विधी बघूया. व्रतकर्त्यांनी सकाळी लवकर उठून सुशोभित व्हावे. एक पाट घ्यावा आणि त्या पाटावर सर्वतोभद्र मंडल रेखाटावे. हे मंडल कसे रेखाटावे हे तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात दुर्वा पसरून त्या दुर्वावर गणेशाची मूर्ती स्थापन करावी. स्थापन करण्याआधी गणपती बाप्पाचा अभिषेक करावा. पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून झाल्यावर त्यांना स्वच्छ असे कपड्याने पुसून त्यांना दुर्वावर अर्पण करावी. त्यांची मूर्ती दुर्वावर स्थापन करावी. लाल वस्त्र वाहून षोडोपचाराने पूजा करावी. त्यावेळी गणेश चतुर्थीला वाहतात तशा मिळते तेवढ्या विविध पाने फुले असल्यास उत्तम. मात्र आघाडा आणि शमीची पाने ही आवर्जून घ्यावीत. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. आरतीनंतर गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रतन संपूर्णतः यातू तत्प्रदाम सदादी भानन अशी प्रार्थना करावी. पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे म्हणून इतर पाणी नसले तरी दुर्वा अर्पण करावाच. एरवी गणपतीची नावे घेत 6 दुर्वा वाहतात. मात्र ही चतुर्थी रविवारी आली असल्यास 21 दुर्वा वाहाव्यात. व्रतकर्त्याने एक भक्त राहावे. पूजेसाठी नित्य पूजेतील मूर्ती देखील चालू शकते. श्रावणात दुर्वा भरपूर उगवतात. तसेच इतर सर्व पाने फुले सहज मिळू शकतात. व्रत फारसे अवघड नाही. फुलेही गणपती बाप्पाला आवडते जास्वंदीचे लाल फूल नक्की अर्पण करावे. गणपती बाप्पाचे पूजन करताना 21 दुर्वांच्या 21 जुड्या किंवा त्यांचा हार गणपती बाप्पाला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार विषम संख्येतील गणपतीला दुर्वा वाहाव्यात. जसे की 3, 5, 7, 9 अशा दुर्वांची जुडी अर्पण करावी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतात. मनापासून केलेली मनोकामना ही पूर्ण होते. विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे भाविकांची इच्छा हे पूर्ण करतातच अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
बाकी काही नसले आणि एक दुर्वा गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण केले तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात. आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीची पाने ठेवतो तसे मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते. तसेच गणपती बाप्पाच्या पूजेतही दुर्वेचा हार वाहिला जातो. हार हा उपलब्ध नसेल 21 जुड्यांची दुर्वा वाहिली जाते. ती देखील उपलब्ध नसेल तर दुर्वाचे त्रिदल वाहिले जाते. दुर्वा अर्पण करताना अनन्य भावे हात जोडून मंत्र म्हणावा. श्री गणेशाय नमः दुर्वांकुरान समर्पयामी. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पांची प्रार्थना करावी, पूजा करावी आणि दुर्वांकुर वाहून बाप्पांचे व्रत हे केले जाते आणि शेवटी आरती करावी. आरती झाल्यावर प्रसाद सर्वांनी घ्यावा आणि नंतर पुन्हा संध्याकाळी तुम्ही दुर्वा अर्पण करून गणपती बाप्पाची आरती करून तुम्ही उपवास सोडावा. अशा प्रकारे हे व्रत पूर्ण केले जाते. तुम्ही हे व्रत केल्याने तुम्हाला या व्रताचा नक्की लाभ होईल. तुम्ही हे व्रत करावे आणि तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.